नितीन तयार, पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. बामणे एक्सप्रेस संघाकडे संदीप इलेवन, कुरुडेकर बामणे संघाकडे नितीन. या संध्याकाळचं सत्र पाहायला मिळत आहे. 5:30 वाजून गेलेले आहेत. गोलंदाज सज्ज नितीन, बॅटिंगला विजय कालचिडा. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील केली होती. स्विचीचा फटका खेळायचा होता. पहिला बॉल डॉट टाकला गेलाय. आमचे फैजलभाई शेख सर देखील मजा घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. मी विनंती करतोय फैजलभाई आपण मुख्य मंचावरती या. ओहो बैठक शॉट, फटका दमदार, परंतु चान्स बनली होती. चान्स मात्र गमावली गेली आहे. विजय कालचिडाचा झेल कुठेतरी सुटले, मॅच गेली की काय? मॅच सुद्धा सुटू शकते मित्रांनो. चान्स बनली होती. बॅटिंगला अर्जुन पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झाला, 1 धाव, धाव फलकावती. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा, बिरजूदादा कोरडे यांनी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ दोऱ्याचा बडा संघ. दुसऱ्या बॉलला संदीप राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ संदीप इलेवन बामणे. ओव्हरबीचा बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत सचिन, मिळणार नाही या धाव. इथे चांगली पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय, 2 धावा, धाव फलकावरती. प्रेक्षक आणि प्रेक्षक जिकडे तिकडे चोहीकडे प्रेक्षक राजा वर्गांच्या संपूर्ण नजर या मॅच वरती. आजचा 5वा दिवस. सुपर 10 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल? स्विचीचा फटका खेळायचा होता. भरपूर लाऊड अपील. हाऊ वॉज दॅट? इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. 4 बॉल 2 धावा पाहायला मिळतात. बामणे संघ आपल्याला नेक्स्ट बॅटिंग करायची आहे. चेसिंग साठी जेव्हा उतराल वेळ होऊ शकतो, हे सुद्धा भान ठेवायचं मित्रांनो. नितीन तयार, विजय कालचिडा बॅट, अर्जुन कालचिडा बॅटिंगला. इथे मात्र क्रॉस लाईनने फटका दमदार आहे. बॉल चाललाय सीमा पार, चौकार. या बॉलवरती केलेत आक्रमक आणि मिळतील धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या धाव फलकावती 6 धावा, 6 ऑन द बोर्ड. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिला पॉवर प्लेचा षटकाचा. गोलंदाज नितीन, बॅटिंगला अर्जुन. इथे सुद्धा समोर उडवला गेलाय. मिस टायमिंग सो फटका फसलाय. अर्जुनचा झेल पकडला जातोय. हा जल्लोष आहे. बडी मछली जाल में. अर्जुन कालचिडाला जावायला गेला पहिल्या मध्ये. 6 वरती लागलाय पहिला धक्का. चला बामणे सगळं टीम मीटिंग नका करू. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे. यस, धाव संख्या 6 आहेत. पाच धावा आहेत. यस, 5 धावा आहेत. आमचे स्कोरर नवीन आहेत. ऋषी डिंगोरे करेक्शन करतायत. प्रवीण उघडे आलाय. आतिश शेलार यांच्या माध्यमातून अर्जुनची विकेट घातली. नितीन गोरेला तब्बल 110 रुपयाचा कॅश प्राइज. आतिशजी शेलार आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. नितीन संपल्यानंतर इथे सुद्धा नक्की चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. ऋतिकच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंगचा नजराणा पेश केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता दबाव आणि दबाव प्रेशराइज मॅच आहे. कारण हाय व्होल्टेज ड्रामा. शहापूर अश्विनचे 2 दादा संघ आमने सामने पाहायला मिळतात. बामणे आणि दोऱ्याचा पाडा. पुढील बॉल इथे सुद्धा बॉल उडवला गेलाय. मिस टायमिंग, फटका फसलाय. विजय कालचिडा काम तमाम केलं गेलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. करण, मी धावा देणार नाहीये, माझ्या नावातच आहे रन, मी धावा देणार नाही असं सांगते करण. विजय कालचिडा बॅक टू पवेलियन. बडी मछली जाल में. फलंदाज गॉन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. यस, थँक्यू सो मच. आतिश शेलार यांच्याकडे आणखीन एक 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला गेलाय. या झेलला 100 रुपयाचा कॅश प्राइज आतिश शेलारच्या माध्यमातून.
2 गडी बाद 5 धावसंख्या. नवीन बॅटर आलाय अनिकेत रेरा. धाव फलक मात्र थांबवलं गेलंय. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. कोण पडेगा किस पर भारी आहे तो वक्ती बताएगा. कारण मॅच रंगलेली पाहायला मिळते. संदीप 11 कोल्डेकर बामणे आणि त्यांच्या गेस मानस इंटरप्राइजेस धोऱ्याचा वाडा. नाव करण आहे. करण धावा थोडासा नक्की जा कंजूसपणा करतोय. करण तयार अनिकेत रेरासाठी. इथे लाईन खरा पाहायला मिळते. आउटसाइड द लेग स्टंप वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते 6 धावा. धाव फलकावरती दोऱ्याच्या वाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 6 धावा. जे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळले गेलेत आपलं सुद्धा आदिवासी सरपंच शिकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त टेलिकास्ट कुणाल दायरे आणि त्यांचा कमिटी करती आहे मॅनेजमेंट. यस करण तयार अनिकेत साठी. ते सुद्धा वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड टाकले गेले. दोन्ही संघांचं पाठीराखे भरपूर आहे. दोऱ्याच्या पाड्याचे पाठीराखे देखील भरपूर आहेत आणि बामणे टीमचे देखील पाठीराखे भरपूर आहेत. तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. यस पुढील बॉल करण. इथे मध्ये कट केलंय. फिल्डिंग चांगली आहे. इथे बॉल अडवलं गेलंय. बॉल अडवलं गेले. आकाश होते तिकडे. आकाशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. धाव फलक 2 गडी बाद 8 धावा कराव्या लागतील. 2 गडी बाद 8 धावसंख्या. बॅटिंगला आता मात्र प्रवीण उघडे पाहायला मिळतोय. संपूर्ण जबाबदारी असेल या बॅटरीकडे नजर असतील. करण तयार प्रवीण उघडेसाठी. ओव्हर द विकेट उडवलाय पुन्हा एकदा. फटका मिस टायमिंग. सचिन तिकडे पोहोचतील का. सचिनच्या माध्यमात झेल झालाय कॅरी. लागलाय 8 वरती 3रा धक्का. प्रवीण उघडे फलंदाज बाद होईल पाहायला मिळतोय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. नवीन बॅटर आलेत अलेक्स. चला लवकर घाई करा. 3 गडी बाद 8 धावसंख्या. नवीन बॅटर आलेत अलेक्स. चला बामणे संघ आपल्याला नेक्स्ट इनिंग साठी चेसिंग साठी उतरायचंय. बॅटलॅटची अपील चालणार नाही जरा हे सुद्धा भान ठेवा. करण तयार अलेक्स साठी. इथे सुद्धा बॉल उडवला गेलाय. नितीन गोरे यांच्या डोक्याच्या वरून टास्क बॉक्सला सलामी देणारा हा संघर्षमय करणारा बॅटर अलेक्सच्या बॅट मधनं याल मात्र उत्तुंग बिगिट नादाचा शंखनाद फुंकणारा षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी धाव फलकोती पाहायला मिळते आहे. इथे बदल लेग बिफोर. पंचांचं बोट आकाशाकडे. षटकार मारून सुद्धा गेलेला कमबॅक करण. पलटवार करना जानताय हा करण. युवा टॅलेंट. नक्कीच बामणे टीमचा हा महेश पतिराणा म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण शहापूर असोसिएशन मध्ये तोच मतीशा पतिराणा म्हणून ज्याची ओळख आहे तोच पाहायला मिळतोय. अर्थातच लसित मल्लिंगा सारखी गोलंदाजी अनेक गोलंदाज आलेत. खासियत आहे गोलंदाजी करणच्या माध्यमातून चांगलं षटक. 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 4 गडी बाद 14. रोहित आलाय. 4 गडी बाद 14 धावसंख्या. धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे सोनकी शफल झालेत. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेलाय. बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. या बॉलवरती आलाय 4 चौकार. लेट फन थेट अनिकेतच्या बॅट मधनं आलेला हा चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा 4 गडी बाद 18 धावसंख्या. धाव फलकावरती रोहित तयार. बॅटिंगला अनिकेत पाहायला मिळते. याही बॉलवरती शफल झालाय. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलाय. तोच फलंदाज तोच गोलंदाज तेच फिल्डर. त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय. आणखीन एक आलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले गेलेत अनिकेतच्या बॅट मधनं. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार.
4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. चार गडी बाद 22 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज रोहित. चला फिल्डिंग सजून घ्या नितीन गोरे. टाइमपास करू नका. जर टाइमपास कराल तर तुम्ही करू शकता, नंतर काळोख अंधार पडेल. त्यासाठी कमिटी जबाबदार राहणार नाहीये, नोंद घ्या. बॅक टू बॅक 2 चौकार. अनिकेत पुन्हा एकदा. इथे चांगला बॉल होता, इथे लाईन चांगली होती. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. मानस इंटरप्राइजेस धुऱ्याच्या बडा संघाची धावसंख्या 22. अनिकेतनं मात्र डावाला मात्र सावरलं गेलाय. 2 चौकार त्या बॅटरनं खेचलेत. पुढील बॉल रोहित. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र ऍड स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 4 गडी बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मानस इंटरप्राइजेस धुऱ्याच्या बडा संघाची. आदिवासी सरपंच चषकाचा थरार दिवस 5वा संध्याकाळचं सत्र. पुन्हा एकदा शफल झाले होते. एक लेग पाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या पाहायला मिळते 4 गडी बाद 24. धावसंख्या 24. गोलंदाज सज्ज रोहित. बॅटिंगला गणेश. क्रॉस लाईन बॅट फट चांगला फटका. क्रॉसेस बॅटने. फिल्डर त्या डीप मधनं. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 चसाने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 4 गडी बाद 26 या गड्यावरती. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहायला मिळतात. रोहित तयार. पुन्हा एकदा गणेश. साडी याला आता लॉफ केलाय. फटका हवेमध्ये. षटकार 6 धावा. उंची गाठली होती, लांबी सुद्धा गाठली होती. कनेक्शन प्रॉपर होतं. हालाई गणेशच्या बॅट मधनं. षटकार 6 धावेंसाठी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. तब्बल 18 धावा खर्च केला रोहित याने. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती त्या 32 आल्यात. शेवटचं षटक सचिन आलाय हाताळण्यासाठी. चार गडी बाद 32 धावसंख्या धावफलकावरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय सचिन. गोलंदाज सज्ज. गोलंदाज सज्ज. टॅप केले बॉलला समोरच्या दिशेमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. फिल्डर येत आहे 30 या सर्कल मध्ये. तुर्तास एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. अजूनही 5 बॉलचा खेळचा शिल्लक. वाईड बॉल. धावसंख्या धावफलक 4 गडी बाद 34. या सचिन गणेशसाठी. ते सुद्धा नक्की त्या समोर बुडवलाय बॉलला. फिल्डर आहे डीप मधनं. दुसऱ्या धावासाठी झालाय कॉल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली गेली ती धावा 36. अब तक 36. 36 ऑन द बोर्ड. पुढील बॉल सचिन गणेशसाठी. इथे सुद्धा लॉफ करायचं होतं. फटका फसलाय. मिस टायमिंग. सचिन त्या बॉल खाली. आणखीन एक धक्का 5वा लागलेला पाहायला मिळतोय. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. यस नवीन बॅटर आलाय सुनील. सुनील रेरा नवीन बॅटर पाहायला मिळतोय. सुनील रेरा वरती भरपूर जबाबदारी आहे. एक धाव तर कंप्लीट केला गेलाय पायच्या स्वरूपात. एका धावाने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय.
37 धाव संख्या. चला स्पीड अप करायचंय. बॅड लाईटची अपील चालणार नाहीये, ही मात्र दक्षता घ्यायचं आहे, कारण आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही आहे. 5 गडी बाद 37 धावा. पुढील बॉल सचिन, ते सुद्धा नक्कीच चांगलासा फटका ड्राईव्ह केला डीप मध्ये. फिल्डर येत आहेत, चांगलं फिल्डिंग. धावची चान्स आहे. 1+1 विकेट. या बॉल वरती गडी सुद्धा बाद होईल, धाव सुद्धा येईल. नवीन बॅटर आले मिलिंद मेंगाल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे. थँक्यू सो मच. नवीन बॅटर आले मिलिंद मेंगाल. 6 गडी बाद धाव सका धाव फलकावती पाहामध्ये 38. शेवटचा बॉल शिल्लक असेल. इथे मात्र फॉलिंग स्वीपचा नजराणा पाहायला मिळतोय. षटकार 6 धावेंसाठी. क्या बात आहे. फंटॅस्टिक, फॅब्युलस, माइंड ब्लोईंग बॉल गोइंग अँड गॉन. अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा षटकार धाव संख्या 6 ने भरकन पुढे जाताना पाहायला मिळते. 44-44 आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 24 बॉल 45. जसे सेकंड इनिंगला होईल सुरुवात, तसे मात्र जुळले जातील कॉम्बॉक्स मधील होतील बदल. जो ऐकूया आवाज, जो आम्हाला स्पर्धेमध्ये हवा असा वाटतो, अर्थातच विशालजी पाटील सर यांनी मात्र ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुद्धा गाजवली आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण आनंदाची माहिती येते मित्रांनो. आज गोठेकरांच्या संपूर्ण चेहऱ्यावरती आनंद गगनात मावेना झालाय, कारण आम्ही टेंबरेकर या चषकामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालाय आमचा यजमान संघ होम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर संघ. खारबाव संघाला परास करून सुपर 4 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेकरच्या वतीने संपूर्ण टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. याचं वर्णन आता मात्र विशाल पाटील देतीलच, यात मात्र शंका नाही आहे. थँक्यू. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला विनंती असेल फिल्डिंग टीम क्विकली फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट करा विनंती असेल. आपण सामन्याला सुरुवात करीत आहोत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर नितीन आणि त्यांचा समवेत आकाश दरम्यान सलामीसाठी आला. चला फिल्डिंग टीम प्लीज सहकार्य करा. फर्स्ट ओव्हर बॉलर मिलिंद दरम्यान तयार होतात आणि टार्गेट आहे 45. दिलीप तयार होतात, माफी असू द्या. फर्स्ट ओव्हर मध्ये सामन्याला सुरुवात. 45 चा चेस. पगला बॉल, पगलास बॉल वाईड ऑफ स्टंप टाकलाय. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राने. सुरुवात या इनिंगला अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. धावपळक 1 वरती. 45 चा चेज. जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये पोहोचणार आहे. दॅट्स वाय सामन्याचं महत्व जास्त आहे, कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की जो इथे जिंकेल तो कमीत कमी एक तरी पारितोषिक या स्पर्धेमधनं घरी नेणार. मागील पर्वामध्ये रनर्स अप होती टीम मानस एंटरप्राइजेस दोरा सपाडा. आता स्क्वेअर ड्राईव्ह खेळलेत, अपिच खेळलेत, इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलंय डीप पॉइंटला, बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाल. जागा भरून फटका खेळला. जागा दिली नव्हती बॉलरने, बट जागा कशी बनवायची ते माहिती आहे बॅटर नितीनला.
नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. लीडिंग एज फिल्डर येतात बट आता कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न, कारण नितीनची कॅच होती. कारण बघा तिथे एक गोष्ट क्लिअर झाली होती की विकेट किपरच कॅच साठी गेले होते. तिथे असं काही विषयही नव्हता की कॉलिंग वगैरे कम्युनिकेशनचा अभाव, असं काहीच नव्हतं. विकेट किपरच अगदी तिथे उपस्थित होते कॅच घेण्यासाठी, बट कॅच पकडता आली नाहीये. कॅच ड्रॉप, जीवनदान इथे मिळालं नितीनला. नेक्स्ट बॉल. आता आकाश स्ट्रायकिंग एंड वरती. आता आकाशला देखील आकाशामध्येच मारायचं होतं, पण आता फाईन लेगला फिल्डर येत आहेत. बट कॅच ड्रॉप. कॅच पकडायचा मूड नाही असं वाटतं मानस इंटरप्राइजेस दोराचा पाडा टीमचा फिल्डरचा, कारण दुसरी कॅच बॅक टू बॅक ड्रॉप. दोन्ही बॅटर्सला एक एक जीवनदान दिलं. आता हे जीवनदान जे दिले जात आहेत बोनसमध्ये होलसेलमध्ये, ते किती महागात पडणार आहेत, कारण हे तेच दोन खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ केला आणि दोन्ही बॅटर्सला जीवनदान. चला वेळ कमी घ्या फिल्डिंग टीम, चला प्लीज विनंती असेल वेळ कमी घ्या. नेक्स्ट बॉल. वाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, ड्रायव्हिंग लेंथ होती, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नही झाला, अपीलही सुरू आहे. चला विनंती असेल जो निर्णय दिला तो मान्य करा आणि खेळायला सुरुवात करा. चला विनंती असेल, अतिरिक्त वेळ अजिबात घ्यायचा नाही. आणि महत्वाची गोष्ट की कॉट बिहाइंड द विकेट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉट बिहाइंड द विकेट साठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाहीये. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. आता लॉफ्टेड ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचा वरन बॉल गेला, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग सेट करा. सिक्सर येतो. टीम टोटल आता 13 धावा फलकावरती. चला फिल्डिंग सेट करा. विनंती असेल कोणत्याही प्रकारे कॉन्फरन्स मीटिंग होणार नाहीये, फिल्डिंग सेट करा. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आला. आता नितीनने देखील ठरवलं 2 कॅचेस ड्रॉप झाला, त्या फटका जसाच खेळूया की फिल्डरला चान्सच मिळाला नाही पाहिजे, आणि त्या प्रकारे फटका आला. लॉंग ऑफचा वरनं सिक्सर येतोय. टीम टोटल आता 13. नेक्स्ट बॉल. आता त्याच दिशेने हा फटका खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली राहिली. सिंगल दरम्यान मिळेल. एका धावेचा साह्याने स्कोर काढता पुढे जातोय. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती येत. आणि जर आपण पाहिलं तर शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. आता डीजेला थोडा आम्ही कमीच वेळ देणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ आता अजिबात नाहीये. धाव फलक 14 आणि येत्या 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता करायचं 31. चला फिल्डिंग सेट करा. बघा टीम मानस एंटरप्राइजेस, विनंती असेल की थोडं सहकार्य करा, कारण दोघांच्या सहमतीने ही मॅच 4 ओव्हरची झालेली आहे. सो दोघांचे सहकार्य हवं. दुसरं षटक आणि आता बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. मिलिंद दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. 18 मध्ये 31 करायचे. नितीनने सुरुवात चांगली मिळवून दिली आपल्या टीमला, पण या सुरुवातीला तो विजयापर्यंत नेईल का हा प्रश्न आहे, की इथे कमबॅक करताना आपल्याला दोराचा पाडा टीमही पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर. मिलिंद राऊंड विकेट. स्विचचा फटका खेळायचा होता, संपर्क तितकासा चांगला नाहीये. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतोय आणि दरम्यान मिळेल सिंगल. टीम टोटल आता 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. अतिश शिलार दादांनी सांगितलं की नितीनच्या प्रत्येकी सिक्सरसाठी 101 रुपये त्यांच्याकडनं देण्यात येतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्लॅन मिस. येतोय डॉट. पण डॉट बॉल जसा आला तिथे एक गोष्ट पाहायला मिळाली की बॅटर आकाशने इशारा केला हरकत नाही, एक निर्धावाला हरकत नाही, आपण मोठे फटके यात नंतरही खेळू शकतो.
आणि हा कॉन्फिडन्स लेवल अशा क्षणाला हवा. आता बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय काऊ कॉर्नरला. फिल्डिंग चांगली राखली, थ्रो येतोय पण तोपर्यंत 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. बघा हाच थ्रो जर ऑन द स्टंप असता तर रनआउटची शक्यता डेफिनेटली होती, पण 2 मिळतील. स्कोर कार्ड आता पुढे जातोय. टीम टोटल आता 17 धावा धावफलकावरती आणि जिंकण्याकरिता अजूनही रन्स करायचा आहेत. 28 बॅक ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न, बट फटका तितकासा चांगला नाहीये. काऊ कॉर्नरला अर्जुन बॉल फील्ड करतात. थ्रो येईल, मिळेल सिंगल आणि टीम टोटल आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 18 आणि जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे 27 धावेंची. 27 आणखीन करायचं आहे. चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. येते 14-27 समीकरण. चला प्लीज घाई करा फिल्डिंग टीम. नेक्स्ट बॉल. आता लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं, पण बॉल दरम्यान आता डीप एक्स्ट्रा कव्हरला चालला. बॉल फुल केला जातोय दरम्यान. फक्त सिंगल दरम्यान इथे घेण्यात आली आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो या सिंगलच्या साहाय्याने. 19 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. बट सेकंड ओव्हर आतापर्यंत पूर्णपणे शांत, बिकॉज या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आली नाहीये. आतापर्यंत या 5 चेंडूवरती फक्त 5च धावा आल्या आणि हा असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या साहाय्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती समीकरण या मॅच मध्ये जे राखलं. चेंडू शिल्लक देते 13 आणि 13 मध्ये अजूनही करायचं स्टील 25 धावा. 13-25 समीकरण. नेक्स्ट बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस, फिंगर अप, सफलता मिळेल. धक्का लागलाय, हात दरम्यान पकला, बॅटर बाद झालाय. आकाश साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. न्यू बॅटर आता दाखल होतात. क्रमांक 3 वरती बॅट्समन आलेत. क्रमांक 3 वरती बॅटर प्रेम आलेत बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 3 वरती विकेट महत्वाची होती. चला, विनंती असेल फिल्डिंग टीम, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देणारच आहोत, बिकॉज अंधार जवळ झालाय. सो प्लीज घाई करा. 12 मध्ये आता हा सामना जिंकण्याकरिता 25 स्टील करायच्यात. 25 धावा आणखी हव्या आहेत. 12.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. सामना सध्या सगळीला बॅलन्स आहे. तिसरं षटक. बॉलर या तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत तयार होतोय. 12-25 समीकरण या मॅच मध्ये. तिसरं षटक महत्वाचं षटक, कारण या ओव्हरमध्ये कमीत कमी 12 ते 15 हव्या आहेत बॅटिंग टीमला. तर दुसऱ्या बाजूने बाउंड्री द्यायची नाहीये. पगलाच बॉल फुल लेंथ होता. बॉल फिरवला, पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. आता 11 मध्ये करायच्यात 25 धावा. एक डॉट बॉल या क्षणाला दबाव वाढवतोय टीम संदीप 11 खोली टायगर बामणे टीम वरती. मोठे फटके, मिनिमम 2 तरी मोठे फटके या ओव्हर मध्ये हवेत. नेक्स्ट बॉल. आता यष्टनचा वेध, क्लीन बोल्ट, महत्वाची विकेट. बॅटर नितीनला आता डगआउटची दिशा दाखवली अनिकेतने. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती रोहित बॅटिंग करण्याकरिता येतात. बट आता परिस्थिती बिकट झालेली आहे. टीम संदीप 11 कोहली टायगर बामणे टीम साठी. नावामध्ये टायगर आहे, बट टायगर सारखा खेळ या परिस्थितीमधनं आपल्या टीम साठी आता कोण करेल हा प्रश्न. न्यू बॅटर आता रोहित आला. चला फिल्डिंग टीम मित्रांनो, एकच सूचना वारंवार देणं हे आम्हालाही योग्य वाटत नाहीये. आणि तुम्ही फर्स्ट टाइम तर खेळत नाहीये, या आधी तुम्ही अशा कंडिशन मध्ये डेफिनेटली खेळले असाल. बॅक ऑफ लेंथ होता, टॉप एज बॉल मागे चाललाय आणि फायनलिंगला बॉल फील्ड झाला.
आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळेल आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो आहे 21 आणि चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता आता करायच्या 24 धावा. मिनिमम 2 मोठे फटके तरी इथे हवेच आहेत टीम बामनेला, अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये कार्य फार जास्त डिफिकल्ट होणार आहे. प्रेम आता स्ट्रायकिंग एंड वरती. नेक्स्ट बॉल आता उडवलाय फटका, लॉंग ऑनला फिल्डर, मिळेल विकेट. आणखीन एक सफलता आणि एक विकेट या क्षणाला आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे टीम मानस एंटरप्राइजेस. दोरा साबाडा टीमला धक्का. आणखीन एक. चला न्यू बॅटर क्विकली आता ग्राउंड मध्ये या. विकेट आणखीन एक आणि एक विकेट या मॅच मध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे टीम मानस एंटरप्राइजेस. दोरासापाडा टीमला, कारण आता समीकरण येते 8 चेंडू बाकी राहिले त्या सामन्यामध्ये आणि 8 मध्ये करायच्या 24 धावा. मिनिमम जे मी सांगितलं की किमान 2 तरी चांगले फटके हवेत, बट आता 2 फटके येता शेवटचे 2 चेंडू राहिले या ओव्हरमध्ये. 8-24 समीकरण अजूनही बाकी आहे. स्टील अजूनही मी म्हणेन सामना संपलेला नाहीये. इथेही जर एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा ही फाईट अंतिम ओव्हर पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. न्यू बॅटर रोहन आलेत 8 मध्ये 24. नेक्स्ट बॉल. स्विचिटचा फटका खेळायचा होता, बॉल हवेमध्ये आहे आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता मिळेल अनिकेतला आणि अनिकेतच्या या षटकामध्ये ज्या प्रकारे बॉलिंग झाली आहे पूर्णपणे जो सामना हा 2 ओव्हरचा अखेरता बॅलन्स वाटत होता तो सामना आता पूर्णपणे झुकलाय मानस एंटरप्राइजेस दोरासापाडा टीमच्या बाजूने. कारण आता 7 चेंडू राहिलेत आणि करायच्यात कंपल्सरी 24. एकविरा साऊंड सिस्टम महेशजी डिंगोरे यांचे मी आवर्जून उल्लेख करेन. भरपूर चांगली साऊंड सिस्टम आणि स्पेशली त्यांचा सॉंगचा टायमिंग नेहमी प्रॉपर राहिला आणि फार मजा आली समालोचन करायला. साऊंड सिस्टम जबरदस्त आणि सामना सध्याच्या घडीला जबरदस्त होऊ शकला असा अपील सुरू आहे, बट हा असेल निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं स्टील 21 6 मध्ये आता करायचा 24 धावा. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. पूर्णपणे जो सामना पहिल्या 12 चेंडूंवरती बॅलन्स होता, बट अनिकेतचं हे षटक आलं आणि या षटकाने हा सामना आता खिशामध्ये टाकलाय दोऱ्याचा पाडा टीमचा. बिकॉज आता 6 मध्ये करायचे 24 आणि अंतिम ओव्हर बॉलर तयार होतात. अर्जुन कालचिडा मागील पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक मिळाली होती मागील पर्वामध्ये आणि याही पर्वामध्ये तो ही स्पर्धा गाजवतोय, कारण आज दिवसभरामध्ये फार चांगला खेळ आपण पाहिलेला आहे अर्जुन कालचिडाचा आणि या क्षणाला त्यालाही ठाऊक आहे की सामना आपल्या बाजूने आहे. बट इथे 2 ते 3 चांगले चेंडू आणि पूर्णपणे विजय सुनिश्चित होणार टीम दोऱ्याच्या पाडाचा. बट स्टील जर इथे पहिले 3 चेंडू किमान 2 जरी मोठे फटके येतात तरी सुद्धा ही फाईट आपल्याला आणखीन चांगली पाहायला मिळू शकते. 6 मध्ये 24. स्टेप आउट झाले होते, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. आता 6 मध्ये करायचं 23 धावा. 6-23 समीकरण या मॅच मध्ये बाकी राखलं. 6-23. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे आणि डॉट बॉलही आहे. डॉट बॉलने काम बनेल इथे टीम मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा टीमचं, बिकॉज आता 5 मध्ये 23 राहिलेले आहेत. आता आणखीन एखादा डॉट बॉल, आणखीन एखादा असा बॉल ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार तर ऑलमोस्ट विजय सुनिश्चित होईल. 5 मध्ये 23. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस होता, ड्राईव्हचा फटका आहे, फुल टॉस बॉल होता, हॅमर्ड केलं होतं. डीप कव्हरला बॉल दरम्यान फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि आता 4 मध्ये करायचं 22 धावा. 4-22 समीकरण राखले. आता एक्झॅक्टली मिस्टेक कुठे घडली हा प्रश्न नक्कीच पडेल. महत्वाची गोष्ट तर ही होती की ज्याप्रमाणे हा सामना मॅनेजमेंट कमिटीचा जो निर्णय होता की मॅच 3 ओव्हरची होणार होती, पण दोन्ही टीमची सहमती की आम्हाला 4च ओव्हरची मॅच खेळायची आहे आणि या क्षणाला हा सामना इथे येऊन थांबलाय. 4 मध्ये 22. प्लेन मिस येतोय डॉट आणि या डॉट बॉल नंतर
हे डिसाईड झालंय की या मॅच मध्ये डेफिनेटली नो डाऊट आपल्याला मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा टीम सुपर 10 च्या दिशेने जाताना दिसणार आहे. कारण आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिलेल्या आहेत. 3 मध्ये करायचं 22. मागील पर्व रनर्स अप आणि याही पर्वामध्ये आता हे प्री डिसाइड झालंय. बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. आता 2 मध्ये करायचं 22. दोन चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत आणि सुपर 10 मध्ये जागा सुनिश्चित केलेलीच टीम मानस एंटरप्राइजेस दोरा सपाडा टीमने. नेक्स्ट बॉल. इम्प्रोवाइज करायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि शेवटचा बॉल बाकी असेल या मॅच मधला. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. जबरदस्त परफॉर्मन्स आपण मानस एंटरप्राइजेस दोराचा पाडा टीमचा पाहिलं. शेवटचा बॉल आणि इथे पहा 5 एक्स्ट्रा मिस्टेक. वाईड आहे, 5 एक्स्ट्रा मिळतील आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. सामना समाप्त झालाय. अभिनंदन टीम मानस एंटरप्राइजेस दोरासा पाडा टीम क्वालिफाय झाली आहे सुपर 10 साठी आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरा मध्ये. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना बनवल्या 16 आणि बॉलिंग करत असताना 1 षटक टाकलं, फक्त 1च धाव खर्च केली आणि 3 विकेट काढले. तोच अनिकेत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यस चला अनिकेत लगेच यायचे आपण. अनिकेत रेरा लवकर आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी. थँक्यू.